सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। एकलहरे इथं जुन्या भांडणाच्या वादातून दुकानांना आग लावल्यानं आगीत दुकानांसह एका घराला आग लागून नुकसान झालंय। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही। सुरेश मुरलीधर जाधव वय 34 वर्ष, धंदा व्यवसाय, राहणार रेल्वे ट्रॅक्शन, संभाजीनगर, भोरमाळा, एकलारा रोड, नाशिक रोड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की दिनांक 12 मे रोजी परिसरात राहणारे दिलीप आनंदा जाधव, दीपक दिलीप जाधव, संदीप उर्फ सागर जाधव, संजय उर्फ पप्पू दिलीप जाधव यांच्याबरोबर जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद झालेले होते। 13 मे रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास दिलीप जाधव हा दुकानावर येऊन भेटला। तुमच्यातील एखाद्याला संपून टाकतो, माझा मुलगा सागर हा मोठा नेता आहे। त्यानंतर काही वेळानं मी घरी जात असताना दीपक जाधव मला उतरवतो असे बोलला। त्यानंतर दुपारी 4 वाजेच्या सुमारास मी दुकानावर जात असताना सागर जाधव हा मला रेल्वे ट्रॅक्शन गेट इथं भेटला। तुला रात्री जास्त माज आला होता का, तू थांब, तुझा माजच उतरवतो असे बोलला। मी दुपारी 4 वाजेच्या सुमारास चेंबरी नंबर 1 इथून दुकानावर जात असताना सागर जाधव हा मला भेटून म्हणाला की तुला जास्त झालं का, तू भावासोबत डोकं लावतो, तुम्हाला रात्रीच दाखवतो सागर जाधव काय चीज आहे, तुम्ही कसे दुकान चालवता तेच आम्ही बघतो, तुला व तुझ्या भावांना जाळून मारून टाकतो असं बोलून तिथून निघून गेला। दिनांक 13 मे रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास माझा लहान भाऊ राहुल हा आमच्या दुकानावर उभा असताना संजय उर्फ पप्पू दिलीप जाधव त्याचे मोटरसायकलवरून दुकानाजवळ येऊन भाऊ राहुल यास बोलला की तुम्ही सागर भाऊला विरोध करतात का, तुमची लायकी पण नाही त्याला विरोध करायची, आता तू दुकान बंद कर नाहीतर आम्ही तुमच्या दुकानासहित तुला ही जाळून टाकतो, तुझा भाऊ सूर्या कुठे आहे त्याचा आज गेम करतो अशी धमकी देऊन निघून गेला। आमच्या दुकानाच्या पाठीमागे माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न असल्यानं आम्ही सर्व कुटुंबीय तिथे होतो। त्यानंतर रात्री 11:30 वाजेच्या सुमारास भाऊ राहुल यांना भाचा सुनील दिलीप सोळस यांनी फोन करून सांगितलं की तुमच्या दुकानाला सागर जाधव व त्याचे वडील दिलीप आनंदा जाधव, भाऊ दीपक दिलीप जाधव, संजय उर्फ पप्पू दिलीप जाधव त्यांच्यासोबतच्या लोकांनी आग लावली। आम्ही तिघे भाऊ दुकानावर गेलो तेव्हा आमच्या दुकानाला व शेजारील इतर दुकानांना व साखराबाई नरहरी येडे यांच्या पत्र्याच्या शेडला मोठ्या प्रमाणात आग लागली होती। अर्चना साबळे यांच्या राहत्या घराला आग लागली। त्यावेळी तिच्या 2 मुली तिच्यासोबत घरामध्ये झोपलेल्या होत्या। त्यावेळी बाहेर आरडाओरडीचा आवाज ऐकून झोपेतून उठल्या असता त्यांच्या घराला आग लागलेली पाहून त्या घराबाहेर जीव वाचवत पळत बाहेर आल्या। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झालं आणि आग आटोक्यात आणली। आगीत दुकानाचं तसं शेजारील इतर दुकानं, अर्चना साबळे यांचं राहतं घर व साखराबाई यांचे पत्र्याचे शेड मोठ्या प्रमाणात जळून नुकसान झालंय। सुरेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित दिलीप आनंदा जाधव, दीपक दिलीप जाधव, संदीप उर्फ सागर जाधव, संजय उर्फ पप्पू दिलीप जाधव सर्व राहणार रेल्वे ट्रॅक्शन, संभाजीनगर, एकलारा रोड, नाशिक रोड यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नाशिक रोड।